नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 21 नोव्हेंबर भागामध्ये समर स्वानंदीचं जागरण गोंधळ घालायचं असतं। आता आजी सांगते ही गोष्ट तू समरला सांगायची। आता स्वानंदी समरकडे जाते आणि म्हणते पुढे काय घडतं चला तर बघूया। तर घडतं असं सगळे प्रसाद खातात आणि खूप कौतुक करतात, पण स्वानंदी मात्र अजूनही गोंधळून गेलेली असते। ती विचार करते ह्या प्रसादामध्ये मीठ कसं नाही लागलं। मल्लिका आणि अर्पिताचं तर डोकंच बंद पडतं। हे असं घडूच कसं शकतं या विचाराने ते अगदी वेड्यापेशा होतात। आता समर हळू स्वानंदीकडे बघतो तर स्वानंदी विचार करत असते। दुसऱ्या दिवशी स्वानंदी आजीकडे जाते। आजी म्हणते अगं आज संध्याकाळी पूजा आहे, तुला आणि पिंट्याला पूजेला बसायचंय। स्वानंदी खाली बघत असते, मान हलवत म्हणते हो आजी। आजी म्हणते अगं मग जाऊन सांग पिंट्याला। स्वानंदी म्हणते अहो पण आजी मी सांगितल्यानंतर ते ओरडतील माझ्यावर, ते तुमच्यावर नाही ओरडणार। आजी म्हणते स्वानंदी माझ्या मागे लपायचं नाही हा, जा आणि सांग त्याला संध्याकाळी पूजा आहे म्हणाव। आता स्वानंदी समरकडे जाते तेव्हा तो ऑफिससाठी आवरत असतो। समर म्हणतो वा खोटं खोटं हसून झालं, फोटो काढून झाले, लग्नातले 1 लाख विधी करून झाले, मग काय ते कुठे कुठे विचित्र खेळ खेळून झाले, आणि आता काय गोंधळ विधी। मी काय आयुष्यभर पूजाच करत राहणार आहे का। बोट करू म्हणतो मी सांगतो ह्यापुढे मी कुठलीही पूजा करणार नाही। तू मला कुठल्याही कारणासाठी तयार व्हायला लावलं तर मी तयार होणार नाही। स्वानंदी म्हणते अहो हो 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 हळूहळू किती ओरडताय, थोडा श्वास घ्या बरं, आशाने तुम्हाला दम लागेल। समर म्हणतो मला दम लागेल, माझं वय झालंय। ती एवढी चिडचिड करताय त्यावरून तर असंच वाटतंय। तो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मी म्हातारा झालो। ते आता विचार करत म्हणते हो बहुतेक नाही म्हणजे। अहो पण तुम्ही माझ्यावर का ओरडताय, मी थोडी सांगते तुम्हाला, हे तर आजीने तुम्हाला सांगायला सांगितलंय। समोर होतो ही आजी पण ना, हिचे कार्यक्रम संपतच नाही आहे। तेवढ्यात आजी येते आणि म्हणते पिंट्या अरे का आरडाओरडा करतोय। समोर म्हणतो मी आरडाओरडा करतो, मला वेड लागलंय। आजी चिडवत आणि हसत म्हणते आम्हाला काय माहिती, नाही म्हणजे आवाज तर तुझाच येतोय। बरं ऐक, संध्याकाळी पूजा आहे आणि तुम्हाला दोघांना पूजेला बसायचे। समोर होतो मी कुठल्याही पूजेला बसणार नाही। आजी म्हणते पिंट्या हे जागरण गोंधळ आहे, याला नाही म्हणायचं नसतं। बरं ऐका दोघांनी संध्याकाळी तयार राहा। समोर होतो आजी। आजी म्हणते पिंट्या जे सांगितलं ते करायचं। ते आता निघून जाते आणि स्वानंदी बारीक हसत असते। आता पूजेचं आमंत्रण रोहन आणि आदिराला पण जातं आणि ते दोघं पण हजर होतात। आदिरा म्हणते पिंट्या दादा। आदिराला बघून समरला खूप आनंद होतो। तो म्हणतो आदिरा कशी आहेस तू। ती म्हणते पिंट्या दादा मी मस्त। चिडवत म्हणते तू पण मस्तच असणार। पण चला चला, अरे तयारी करायची आहे ना। नंदुताई चल मी तुला तयार करते। आता मात्र पिंट्याला काहीही बोलता येत नाही। आदिरा आणि स्वानंदी जाते। आदिरा तिला मस्त तयार करते। जेव्हा स्वानंदी खाली येते तेव्हा समर तिच्याकडे बघतच राहतो आणि आजीला तर खूप कौतुक वाटतं। अर्पिता म्हणते मॉम यांचं तर एक एक चाललंय, आणि बघ ना त्या स्वानंदीचे सगळे कार्यक्रम व्यवस्थित होत आहेत। मल्लिका म्हणते होऊ दे ना, आता हा नाही होणार। आता ती पुन्हा अर्पिताला प्लॅन सांगते। तेवढ्यात आदिरा स्वानंदीला घेऊन येते। अर्पिता म्हणते मॉम ही आदिरा बघितली का, हिला त्या स्वानंदीचा चांगलाच पुळका आहे। मल्लिका म्हणते हे जे सगळं घडतंय ना हे आदिरामुळे, हिने लग्नाचा हट्ट धरला नसता तर समर स्वानंदीचं लग्नच झालं नसतं। आता आदिरा पूजेच्या ठिकाणी स्वानंदीला पाटावर बसवते। समर काय कमी नसतो, तो पण रोहनच्या मदतीने छान तयार होतो। आता तो पण येतो आणि स्वानंदीजवळ बसतो। आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू होतो आणि ड्युट्या म्हणून अंशुमनला आवाज देतात। अंशुमन म्हणतो मी। आजी म्हणते अंशू जा जा जा। अंशुमन जातो तर खरं, पण त्याला मात्र खूप मजा येते। आता दोघं तिघं ड्युट्या नाचवत असतात। ते आता समरच्या हाती देतात आणि समर पण फेऱ्या घालत असतो। आता पूजा सुरू होते आणि आरती पण नेहमीप्रमाणे पुन्हा मल्लिका आणि अर्पिता तोंडावर पडतात। आता बघूया नेहमी मल्लिका आणि अर्पिताला कोण तोंडावर पडतंय, समर की आजी। तुम्हाला काय वाटतं
या दोघांमधून कोण असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.